शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये। आज आपण बघू महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस, कोणकोणत्या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये किंवा 48 तासांमध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल। आज दिनांक 3 जुलै 2024 मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे। कोकणपट्टीकडे पाहिले तर पालघर, वलसाडच्या परिसरामध्ये खूप पाऊस होणार आहे। मुंबईमध्ये खूप पाऊस होणार आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर या काही भागामध्ये खूप पाऊस होणार आहे। गोपाळपर्यंत खूप पाऊस होणार आहे। इकडे खाली पाहिले तर राजापूर, सावंतवाडी या काही भागामध्ये खूप पाऊस होणार आहे। अति मुसळधार पाऊस होणार आहे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये। इथे पावसामध्ये काही जास्त खंड दिसत नाही आपल्याला, जास्त पावसाला सुरुवात होणार आहे। तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो सांगलीपर्यंत। मराठवाड्याकडे पाहिले तर औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, जालना, परभणी, उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा 5 वाजल्याच्या नंतर संध्याकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या जिल्ह्यामध्ये दिसेल। विदर्भाकडे पाहिले तर अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस फक्त आपल्याला 3 तारखेपर्यंत किंवा आजपर्यंत दिसेल आणि उद्यापासून पावसामध्ये जास्त वाढ होणार आहे सगळ्याकडे महाराष्ट्रामध्ये। तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवू शेतकरी बंधूंनो। पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिले तर पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसेल। तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे। मालेगाव मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल आणि खान्देश, जळगाव मध्ये पण हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल। हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवू शेतकरी बंधूंनो। भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून। बाय बाय।